त्यांचे आभार मानतो. यानंतर पवार सरांचे चिरंजीव दीक्षांत रवींद्र पवार हा आपल्या समोर आपल्या वडिलांबद्दलच्या भावना व्यक्त करणार आहे. मी दीक्षांतला विनंती करतो की त्याने आपल्या भावना व्यक्त कराव्या. धन्यवाद सर. यूं ही नहीं मिलती राही को मंजिल, एक जुनून सा दिल में जगाना होता है. पूछा चिड़िया से कैसे बनाया आशियाना, बोली भरनी पड़ती है उड़ान, बार बार तिनका तिनका उठाना पड़ता है. समजतो आहे आजचा अक्षर आमच्या संपूर्ण कुटुंबासाठी खूप भावनिक क्षण आहे. कारण तुम्हाला बोलायची प्रॅक्टिस पण आहे आणि बोलतो पण मी. पण आज सुरुवातीला काय झालं माहिती, सुरुवातीला जरा भावनिक झालं, त्याबद्दल समजतो. एक 15 वर्षाचा मुलगा, 15व्या वर्षी त्या मुलाची आई जाते त्याला सोडून, 17व्या वर्षी वडील जातात. आणि जेव्हा मुलगा टीनेजर असतो तेव्हा त्या मुलाला काय असतो, फ्रीडम हवा असतो की मला आता कुठल्याच गोष्टीचं बंधन नको, मी आता मुक्त झालो. त्याप्रमाणे आई वडील गेल्यानंतर वडिलांना माझा खूप चान्स होता की त्यांनी शिक्षणाकडे लक्ष न देता दुसऱ्या गोष्टींकडे काहीतरी लक्ष दिलं असतं आणि दुसऱ्या लाईनला गेले असते. पण त्यांनी ते नाही केलं, शिक्षणाकडे लक्ष दिलं आणि एक शिक्षण आहे ते शिक्षण हीच त्यांनी गोष्ट कायम ठेवली आणि आज 34 वर्षाची सेवा केली. 1990ला वडील सर्व्हिसला लागले. पण 1990 नंतरचा प्रवास हा सुखकर असणारच आहे. पण 1990 पर्यंत, 1966 ते 1990 पर्यंतचा प्रवास हा खूप खडतर होता. त्या प्रवासामध्ये असंख्य अडीअडचणी आल्या. आता आपण हा बॅनर इथे लावलेला आहे. इथे जीवनाचे शिल्पकार म्हणून योजन फोटो आहे. खूप जणांना वाटलं की हे पवार सरांच्या वडिलांचा आणि आईचा फोटो आहे. पण हे आमचं दुर्दैव आहे की मला माझे आजी आजोबा यांचा फोटो बघायला भेटला नाही. कारण त्यावेळेस ते फोटो काढून ठेवलेले नव्हते. वडील 10वीला असताना आई गेली, 12वीला असताना वडील वाढले. त्यामुळे तो फोटो वगैरे काढून ठेवता आले नाही. त्यांची छबी फक्त मनामध्ये कैद आहे आमच्या. त्यामुळे मी थोडक्यात फक्त एक कविता सादर करतो आणि भाषण आटोपतो घेतो. कारण माझ्याकडे बोलणं शक्य नाही होणार. तुझ्या करगुड्या हातांना उपमा कसलीच मिळाली नाही आणि तुमची पडद्यामागची भूमिका मला आजपर्यंत उमगली नाही. तुझ्या करगुड्या हातांना उपमा कसलीच मिळाली नाही आणि तुझी पडद्यामागची भूमिका मला आजपर्यंत उमगली नाही. हे जग बघाना तुमचं प्रेम कसं वरवर पाहून गेलं आणि माफ करा बाबा मला तुमच्याशी बोलायचं राहून गेलं. घर ही आत्ताची परिस्थिती नाही. शिंदे सरांनी सांगितलं की विदेश भ्रमंती करा. आज नंतर नक्कीच विदेश भ्रमंती होईल सर. पण याआधी आत्ताची परिस्थिती आता आम्हाला दिसतं की सरांकडे बुलेट आहे, त्याच्यानंतर 4 व्हीलर आहे, इथे घर आहे, या सगळ्या गोष्टी. पण हे काहीच नव्हतं आजच्या 20 वर्षाआधी. या गोष्टी काहीच नव्हत्या. घरीच केला केसांना कलर आणि घरातच केली दाढी. मग अर्थ की कशी आली माझी नशिबात गाडी. समोर सगळं जाताना तोंड कसं झटकून गेलं आणि माफ करा बाबा तुमच्याशी बोलायचं राहूनच गेलं. बाबा कोण आहात कोण तुम्ही नक्की, बाबा कोण आहात कोण तुम्ही नक्की. माझ्या नशिबाची तिजोरी आहात, माझ्या संस्कारांची शिदोरी आहात. बाबा कोण आहात कोण तुम्ही नक्की, माझ्या नशिबाची तिजोरी आहात, माझ्या संस्कारांची शिदोरी आहात. जगण्याची वजाबाकी बरोबरी तुम्ही आहात. आई तर काटकसर करतच असते, आई तर काटकसर करतच असते, पण खरे संसारी तुम्ही आहात. बाबा कधी वासराची गाय झाला नाही, लंगड्याचा पाय झाला नाही. बाबा कधी वासराची गाय झाला नाही, लंगड्याचा पाय झाला नाही, दुधाची साय झाला नाही. अरे या जगाला काय सांगू आता की तुम्ही माझ्यासाठी काय काय झालं नाही, काय काय झालं नाही. वडील नावाच्या व्याख्येचा अर्थ कधी येईल का हो. आधार तो साऱ्या घराचा, त्याचा आधार कोणी होईल का हो. कष्टात गेलं त्याचं जीवन सारं, कधीच ना तो थांबला. पुरवून आपले हट्ट सारे, आयुष्यात त्याच्याच तो रंगला. दुःखाची जळ सोसत तो आपली सावली होत राहिला. दमला की हात कमरेवर आणि तेव्हाच मी माझा विठ्ठल पाहिला, आणि तेव्हाच मी माझा विठ्ठल पाहिला. बोलण्यासारखं खूप होतं, मला बोलायचं पण होतं, पण माझ्याकडून आज
शक्यच झालं नाही. भावना माझ्या खूप दाटून आल्या, त्यामुळे मी क्षमस्व आहे. जी कविता मी सादर केली आणि पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देतो. आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी वडील प्रयत्न करतच असतात. अजून त्यांनी त्यासाठी प्रयत्न करावे, त्यांना एक सल्ला राहील माझा. आणि एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. बाप से बेटा सवाल असं म्हणतात ते खरोखरच. आणि तुझ्या या कवितेत पण आम्हाला जाणवलं. तू तुझी स्वरचित कविता ऐकून तुझ्या भावनांना वाट मोकळी करून दिली, त्याबद्दल तुझे धन्यवाद. यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा प्रबंध समितीचे सहमानक सचिव श्री जुंबराव भंडारी यांना मी विनंती करतो की त्यांनी आपले अमृत बोल तर मनोगत व्यक्त करावं. सर्वांना नमस्कार. आजच्या